सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. सांगली सोलापूर महामार्गावर भीषण अपघात. ॲग्री बिझनेस कॉलेजचा विद्यार्थी गंभीर जखमी. वळसंग येथून सुमारे 3.5 किलोमीटर अंतरावर सांगली सोलापूर मुख्य मार्गावर आज दुपारी भीषण अपघात घडला. हळदी बालागाव तालुका जत येथील श्री मल्लिकार्जुन दशरथ कोळी वय अंदाजे 20 ते 22 हे दुचाकीवरून जतकडे जात असताना समोरून येणाऱ्या बसच्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत. विद्यार्थ्याची ओळख: जखमी श्री कोळी हे डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित राजश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट सांगली विलिंग्डन कॉलेज कॅम्पस येथील ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयीन मित्र परिवार व नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार दुपारी सुमारे 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जतकडून येणारी एसटी बस क्रमांक MH14 BT 4569 नियमित फेरीवर होती. त्याचवेळी दुचाकी क्रमांक MH10 ED 7574 युनिकॉर्न समोरून येत असताना दोन्ही वाहनांची समोर भीषण धडक झाली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून चालक रस्त्यावर फेकले गेले. बसचे चालक रामचंद्र नारायण माने व वाहक सुनील नाना खडतरे यांनी तात्काळ बस थांबवून खाली उतरून मदतीसाठी धाव घेतली. अपघात होताच वळसंग परिसरातील ग्रामस्थ व शेतात काम करणारे शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रस्त्याच्या कडेला सुरक्षित स्थळी हलवून प्राथमिक उपचार केले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र स्थानिकांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत केली. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांना प्रतीक कोळी वळसंग यांनी खाजगी वाहनातून तात्काळ जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी सांगली किंवा मिरज येथील उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. अपघाताची माहिती 112 कॉलवरून मिळताच जत पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल भावळ व पोलीस कॉन्स्टेबल VN कोळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा व प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. पुढील तपास जत पोलीस ठाण्यातील संबंधित कर्मचारी करीत आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेग, रस्त्याची स्थिती किंवा अंदाज चुकणे यापैकी कोणते कारण जबाबदार आहे याचा तपास सुरू आहे. तरुण होतकरू विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने हळदी बालागाव व वळसंग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.